नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय. आपण भर उन्हात रामशेज किल्ल्याचा ट्रेक करायला आलोत. एकटंच आहे, कोण सध्याला नाही. बघा, खाली गाडी पार्किंग केली. आशेवाडी म्हणून गाव आहे छोटंसं. हे आता चालू केलं आहे. बघू किती वेळ लागतं वरती जायला. इथं किल्ल्याच दिसते हे थोडा भाग. आणखीन वरी जायला किती टाईम लागतं आहे बघून सांगतो मी तुम्हाला. जी मलाच माहीत नाही, पण 1 तासाच्या आत जाईन वरती मी. एकतीस टेम्परेचर आहे, पण जास्त ना ऊन लागणं झालंय. खरी माझ्या ट्रेकिंग करायची उन्हातच आहे. पावसाळ्यात कोण बी येत आहे. बघू जाऊ. हा किल्ला 500 मावळ्यांनी 5.5 वर्ष औरंगजेबाला त्यांच्या सरदाराला मेळ लागू दिला नाही. 5.5 वर्ष ह्याने खालून तोफेच्या गोळ्यानं भिंती पाडल्या की ती रात्रीतच बांधून काढायची. खतरनाक इतिहास हा किल्ल्याला. स्टार्टिंग केलं आता शिक. बघू किती वेळ लागतंय जायला. अख्खा व्ह्यू दाखवितो बघा. आभाळ, ढग बघा, ढग. छत्रपती 1 मिनिट दम भरला त्याच्यामुळे बोलता येईना. छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या काळात 5.5 वर्ष किल्ला जिंकूच दिला नाही. शेवटी अजिंक्यच राहिला किल्ला. अजिंक्य रामशेज. थोडं 10 मिनिटात चलत आलं की अशा पायऱ्या लागतात. ही जुन्या काळातल्या नाही, त्या सिमेंट दिसायले आताच बांधलेल्या आहे. त्या जागे अशी फुलं काय सूचनेचं. आपण मॅगी बनवून खाणारा वरी गेल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. काही सेफ्टीसाठी अशा रिलिंग बसवलेत. अरे कोण पडत वगैरे नाही. दम भरलाय, भयानक ऊन आहे. लांबपर्यंत नाहीत रेलिंग, पण पायऱ्या नाहीत, पण रॉक पॅच आहे सगळा. बघू शकता. नुसती का अशी खडी चढाई आहे, सोपं नाही. इकडून जरा हार्ड आहे. हार्ड नाही, पण जरा हार्ड आहे. अशा कुरून पायऱ्या बनविल्या त्या. या आधीच्या काळातल्या त्या का आता बनवल्या त्या काय सांगता यायचं नाही. बहुतेक आताच बनवल्या त्या.